पीडी द ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्हाला भेटली होती खाण्या डेकोरेशनची ऑर्डर, जी की आम्ही दोघीजणी करायला गेलो होतो. पहिल्यांदा तर आम्ही सगळं स्ट्रक्चर आखून घेतलं, त्याच्यामुळे आमचा बराचसा टाईम वाचला. नाहीतर बाकीच्या वेळेस काय होतं की आम्ही अगोदर डिसाईड करूनच जात नाही की तिथे जाऊन आम्हाला कोणती डिझाईन काढायची. पण ह्यावेळेस आम्ही अगोदर सगळं डिसाईड करून गेलो होतो काय करायचं कसं करायचं. त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला जास्त टाईम लागला नाही, पण तरी आम्हाला 2 तास गेले हा व्हिडिओ बनवून, डेकोरेशन करण्यामध्ये. फुलांचं डेकोरेशन करणं तसं किचकट काम आहे, अख्खा दिवसच जातो, त्याच्या मागची मेहनत कोणाला दिसत नाही. पण अवघड काम आहे ते. दिवसभर ते फुलं कट करा, मग तिथे जाऊन ते डेकोरेशन करा. बारीकी खूप जास्त आहे त्याच्यामध्ये. आम्ही सगळं हळूहळू हे केलं. पहिल्यांदा तर आम्ही जात्याला आधी हळदी कुंकाने ते स्टार वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर साईडनी पानं ठेवले, फुलं ठेवले, केशरी कलरनी बॉर्डर दिली. तिथे गेल्यावरती काय झालं होतं की मी कटआउटच घेऊन गेले नव्हते, असा विषय झाला. तिथे गेल्यानंतर पहिलं तर मी कटआउट घेतले, कटआउट आम्ही कट केले आणि त्याच्यानंतर आम्ही पाकळ्या वगैरे सगळं आखून घेतलं होतं. खडूने आखलं. त्यांची फरची थोडीशी अशी ब्लॅकिश होती, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही जाणवलं नाही. ते कटआउट व्हाईट खडू होता त्याच्यामुळे दिसून आलं. पण आता आम्ही उद्या जी ऑर्डर करणार आहोत त्याच्यामध्ये आतमध्ये व्हाईट फरची, त्याच्यावरती व्हाईट खडू दिसणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला ब्लॅक काहीतरी घेऊन जावं लागेल, नाही तर शाई वगैरे कुछ तोड जुगाड लगाना पडेगा. त्याच्यानंतर आम्ही असं थोडंसं वस्तू वगैरे त्यांना आधीच आणायला सांगितलं होत्या, ज्याने की अजून ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनी दिली आम्हाला, आणि विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती ही दिली. ती भारी, एकदम भारी वाटत होती. आम्ही ती पण यूज केली. नंतर आम्ही पीस करून घेतले, त्याचे त्रिकोण करून ठेवले. त्याच्यामध्ये ओटी भरायला जे सामान यूज केलं जातं ते ओटी भरायचं सामान पण आम्ही त्याच्यावरती ठेवलं, जसं की तांदूळ, खोबरं, अजून ते सुपारी ते ठेवलं होतं आम्ही त्याच्यामध्ये. अजून पण काय काय ठेवतात की हळकुंड ठेवतो कोणी कोणी, त्यांच्याकडे पण होतं, पण ते बोलले आम्ही नंतरून ठेवून देऊ. म्हणजे ठीक आहे, काय अडचण नाही, आम्ही तेवढं करून दिलं त्यांना. त्याच्यानंतर आम्ही बाकीचं हे करायला गेलं. एवढं स्ट्रक्चर करायला म्हणजे तांदूळ आणि गहू टाकण्यापर्यंत एवढं जास्त काही वाटलं नाही आम्हाला, कारण तेवढंच काम आमचं लवकर आटपलं. पण जे पाकळ्यांना जेवढा जास्त टाईम लागला ना, कारण ते थोडं होतं, तिथं पाकळ्यांना आम्हाला जास्त टाईम गेला, ते तिथं खूप वेळ लागला. पण तुम्हाला माहिती आहे, ह्या गोष्टी अशा येतात की तुम्ही स्किलवरती डिपेंड आहे सगळं. जसे तुम्ही हळूहळू शिकत जाल तसं तुमच्या कलेमध्ये अजून परफेक्शन येत जातं. मला असं पर्सनली जाणवायला लागलं की असं होऊ राहिले, चांगले होऊ राहिले, नाही का. आधी हे तर मी नाही का कन्फ्यूज होते की साईडनी चांगलं दिसतं का मध्ये चांगलं दिसतं बांगड्या, नाही का. मला तर साईडनीच म्हणजे कडनीच बॉर्डर टाईपच आवडलं होतं. पण माझी जी पार्टनर आहे तिला असं वाटत होतं मधून घ्यावं. मग आम्ही काय केलं, ज्यांचं मला घाण्याचं डेकोरेशन करायचं होतं आम्ही त्यांनाच विचारलं. ते बोलले बॉर्डरनी छान वाटते, मग तसंच करून घेतलं. दोघींचं वाद नको, नाही का. मग आम्ही दोघींनी तसं करून घेतलं. हे जरासं किचकट काम आहे असं तुम्ही म्हणू शकता, पण प्रॅक्टिसनी होऊन जातं सगळं ठीक, नाही का. तुम्ही जर केलं ना तुम्हाला पण खूप इझी जाईल. पण माझ्या एरियामध्ये करू नका तुम्ही, नाही तर माझा स्कोप जाईल. पण चांगली गोष्ट आहे, जर तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच करा. थँकफुली चांगलीच गोष्ट आहे. आणि आम्हाला ही नाही का पाकळ्यांना जास्त वेळ गेला, नाही का. आम्हाला काय वाटत होतं, पाकळ्या आणि जे गव्हाची आणि तांदूळाची जे मधला स्पेस आहे ना, ते तिथं पण बॉर्डर द्यायची आवश्यकता होती. पण ते तिथं आम्हाला बॉर्डर द्यायला पासलेच भेटले नाही. तर सध्या मार्केटमध्ये पासले अवेलेबल नाही, तर त्याला आम्ही पण काही नाही करू शकत, त्यामुळे पासलेच भेटले नाही. पण तिथे त्याऐवजी जर पासले असते ना, आम्ही ते बॉर्डर मारले असते ना, अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसलं असतं. पहिलं आमचं काय चाललं होतं, अजून आस्टरचे एक फुलं होते, त्या फुलांमध्ये आम्ही करणार होतो, नाही का. 2 झेंडूचे प्रकार, शेवंती आणि आस्टर, असे 4 पाकळ्या ठेवणार होतो 4 कलरच्या. पण नंतर काय म्हटलं की आस्टरने आपण बॉर्डर देऊ. आस्टरच्या फुलांची क्वांटिटी पण आमच्याकडे जरा कमीच होती, त्याच्यामुळे म्हटलं आम्ही बॉर्डर देऊ. आम्ही जर 4 कलरमध्ये जरी पाकळ्या ठेवल्या असत्या तरी ते पुरलं असतं, पण मला असं वाटलं की बॉर्डरला चांगलं वाटेल अजून, त्याच्यामुळे आम्ही बॉर्डरला ते यूज करणार होतो. तिने ते यूज केले बॉर्डरला, आणि त्याच्यामुळे अजून पण जास्त उठून दिसायला लागलं. कधी काय होतं माहिती का, जर आपण ऑन दी स्पॉट जेव्हा डिसिजन घेतो ते कधी पण चांगले असतात. आम्ही आधी खूप जास्त प्लॅनिंग करून गेलो, हे करायचं ते करायचं, पण तिथं जाऊन ॲन मोमेंटला जे डिसिजन आम्ही घेतो ते पण खूप चांगले असतात. त्याच्यातून रिझल्ट पण खूप चांगले भेटतं, आणि वेगळं काहीतरी करायला भेटतं आम्हाला. ते पण खूप छान आहे, कारण आपल्याला विचार करण्याची क्षमता आपली तेवढी अशी वाढत जाते. तुम्ही पण बोर झाला असता म्हणजे काही मोकरम अक्कल बाजू राहिली आपल्याला, नाही का. पण तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेलच आणि ती तुम्ही रोज प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश भेटणार आहे, जसं की आम्हाला भेटतं आहे. आता उद्या आम्हाला 2 ऑर्डर येतं. वेलकमचं एक आहे, ह्यावेळेस वेलकम आम्हाला नवरीचं वेलकम भेटलेलं आहे, वेलकमचं एक आहे. आणि एका दुकानाचं उद्घाटन आहे, त्याची एक ऑर्डर आहे, त्याचं पण मी ब्लॉग लवकरच टाकेन.